नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आज मी कोकणातील काही पर्यटन स्थळे व कोकणातील मालवण तारकर्ली येथील राहण्यासाठी एक बेस्ट ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे। तर मंडळी, खूप दिवसापासून कोकणात येण्याचा प्लॅन होता आणि त्यासाठी मी आणि माझा कोल्हापुरातील मित्र सोबत सकाळी 10 वाजता कोल्हापुरातून कोकणाकडे येण्यासाठी निघालो। आम्ही कोकणात जाण्यापूर्वी गगनबावडा येथील पामनेस रिसॉर्ट मधील शूट कंप्लीट करून दुपारी 2:30च्या सुमारास गगनबावडा येथून करोळघाटा मार्गे कोकणातील वैभववाडी येथे पोहोचलो। त्यानंतर वैभववाडी मार्गे कसाळ मार्गे मालवण येथे पोहोचलो। मालवण मध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला साधारण 5:30 वाजले। त्यानंतर मालवण पासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या तारकर्ली येथील चैतन्य न्याहारी निवास या कॉटेज स्टे मध्ये आम्ही पोहोचलो। सायंकाळी 5:45 वाजता आम्ही इकडे पोहोचलो। त्यानंतर लगेचच या कॉटेज स्टे पासून अगदी जवळ असलेल्या बीच वर आम्ही जाऊन पोहोचलो आणि इकडचा सुंदर व्ह्यू शूट करून तिकडे एक सुंदर सूर्यास्त पाहिला। इकडचा सूर्यास्त पाहिल्यानंतर आम्ही चैतन्य न्याहारी निवास यांच्या वुडन स्टे मध्ये येऊन राहिलो। कोकणातील अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या वुडन कॉटेज स्टे पासून समुद्र खूप जवळ आहे। तसेच या वुडन स्टेच्या समोरच्या बाजूला एक वाहणारी नदी देखील आहे। या चैतन्य न्याहारी निवास मध्ये अशा प्रीमियम वुडन रूम अवेलेबल आहेत। या रूम या कपल फ्रेंडली तसेच फॅमिलीसाठी देखील अवेलेबल आहेत। या रूम मध्ये तुम्हाला 24 तास गरम पाणी, एसी, टीव्ही, इलेक्ट्रिसिटी या सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत। या रूम मध्ये थोडा वेळ फ्रेश होऊन आम्ही येथे असलेल्या नारळाच्या बागेत गेलो। रात्रीच्या वेळी या बागेतील लाइटिंगमुळे इकडे एक वेगळाच माहोल तयार होतो। येथे असलेल्या वुडन कॉटेजेसच्या समोर सेपरेट असे प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील अवेलेबल आहेत। यासोबतच इकडे असलेल्या वुडन कॉटेजेस रूम समोरच तुम्हाला झुकाटी बाथचा देखील एक्सपिरियन्स घेता येतो। या वुडन कॉटेजेस रूम सोबतच इकडे स्टँडर्ड रूम्स देखील अवेलेबल आहेत। त्यानंतर रात्रीच्या वेळी इकडे एक क्वालिटी टाइम स्पेंड केला व थंडगार वातावरणात गरमागरम हॉट कॉफीचा देखील आस्वाद घेतला।
चैतन्य न्याहारी निवास यांचे स्वतःचे एक रेस्टॉरंट आहे। या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचे सर्व आयटम मिळतात। आम्ही तिकडे रात्रीचे जेवण करण्यासाठी गेलो। या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही अस्सल मालवणी व्हेज नॉनव्हेज जेवण तसेच फिश थाळीचा देखील आस्वाद घेऊ शकता। यासोबतच इकडे चायनीज आयटम देखील उपलब्ध आहेत। आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये चिकन मालवणी व सुरमई थाळी घेतली, त्याची क्वालिटी खूप चांगली होती। रात्रीच्या वेळी स्वादिष्ट मालवणी जेवणावर ताव मारल्यानंतर आम्ही वुडन कॉटेजेसमध्ये झोपण्यासाठी गेलो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी या कॉटेजेस रूमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या खवणे बीचवर जायचे होते। दिवसभराच्या प्रवासामुळे खूप थकल्यामुळे आम्ही रात्री लवकर झोपलो, कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचे होते। सकाळी लवकर उठल्यामुळे या रिसॉर्ट पासून समोर दिसणारा सूर्योदयाचा सुंदर असा नजारा आम्हाला दिसला। तसेच या रिसॉर्टच्या समोर नदीमध्ये केरला स्टाईल हाऊस बोट देखील उपलब्ध आहे। कोकणातील या नारळीच्या बागेतून होणारा हा सुंदर सूर्योदय तसेच इकडे वाहणारी सुंदर अशी शांत व नदी व इथे असलेल्या हाऊस बोट यामुळे तुम्हाला इकडे केरळचा नक्कीच फील येणार। या कॉटेज स्टे पासून टुरिस्ट बोट देखील उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी घेऊन जातात। तसेच या तारकर्लीमधील सुनामी आयलँडला देखील घेऊन जातात। त्यानंतर आम्ही इकडे फ्रेश होऊन या कॉटेज स्टे मधून चेकआउट केला। तर तारकर्लीमधील या चैतन्य न्याहारी निवासमध्ये राहायला आलात तर तुम्हाला खूप कमी बजेटमध्ये प्रीमियम अशा रूम उपलब्ध होतील। तसेच या स्टे पासून तुम्हाला मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला तसेच राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील पाहता येईल। त्याचबरोबर या ठिकाणापासून निवती बीच, खवणे बीच हे देखील जवळच आहेत। त्यामुळे तुम्हाला इकडे येऊन तुम्हाला निवती लाईट हाऊस, खवणे कायाकिंग, समुद्रातील बोटिंग, सुनामी आयलँड, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग तसेच स्पीड बोटिंग या सर्व ॲक्टिव्हिटीचा देखील आनंद घेता येणार आहे। तर तुम्हाला तुमच्या मालवण व तारकर्ली ट्रिपमध्ये या चैतन्य न्याहारी निवासला बुक करावा। अशा प्रीमियम वुडन कॉटेज स्टेमध्ये राहून कोकणातील या सुंदर वातावरणात एक क्वालिटी टाइम स्पेंड करा। आपल्या सुंदर कोकणातील या वुडन कॉटेज स्टेजमधील स्टेचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच बुकिंग करा आणि तुमच्या कोकण ट्रिपमध्ये या ठिकाणाला नक्कीच भेट द्या। तर कोकणातील या केरळसारख्या वातावरणात तुमच्या मित्राबरोबर व फॅमिलीबरोबर एक झक्कास ट्रिप प्लॅन करा। आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठे हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा। धन्यवाद।